बघता, माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राजा, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली तेव्हा चिवशी होण्याला आता आवरलाय तर तुमचा आत्मा आहे फक्त. राजा तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं घर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगते, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंदर किंवा शिवाजी राजाचं मारण मिळाला. म्हणून शानबी हजारो वर्ष जगीत नाराज. चला, येतो मी. चला, हा येळ दौडू नका. इथून पुढे आपण सर्व पायी जाणार आहोत. राजा नाही, पुढची वाट अवघड आहे. असे चालत राहिलो तो सारे गरिबांच्या हाती सापडू आणि आम्हाला आमच्या भावंडांचे प्राण धोक्यात टाकायचे नाहीयेत. शायद मैंने कुछ देखा वहां. मराठे कहा तो नहीं कर रहे. अब्बा हजरत, हमें तन्हाई में रहने दो मसूद. तन्हाई छोड़िए, जश्न का ऐलान कीजिए. खास तोहफा लाया हूं आपके लिए. बताइए राजा साहब. शिवाजी, हमसे दगा कर रहे थे. दगा? और हम और नहीं तो क्या, भाग तो रहते. हो संभाल के. मराठे कधी पळत नाहीत, पळायला लावतात. असोद, इतने बड़े मेहमान से ऐसे बात करते. राजा साहब, आइए, तशरीफ रखिए, तशरीफ रखिए. ही झाली राजांची वागायची पद्धत. आम्ही तुमचा वेळा बघत बघत येत होतो तर वाटेत यांनी अडवलं आणि आता बतावणी करतात की आम्ही पळून चाललो. ही गोष्ट अशा आम्ही सहन करणार नाही. मराठे एक वेळ कटून माराल पण अपमान सहन करणार नाही. हमें माफ कर दीजिए राजा साहब. ठीक है,
आप जैसे बुजुर्ग से हम माफी नहीं मंगवाना चाहते। कहिए। बस एक छोटी सी बात, या तो हमें आप आदिल शाही में चाहिए, नहीं तो हमारा मुल्क हमें वापस चाहिए। जोहर साहेब विसम घराण्याचे वाघरावाने असते, जिथं त्याची ताकद असते तिथं त्याच्या पंजाची ओरखडे दिसतातच. आणि आमच्या पंजाची ओरखडे तर आदिलशाहीने पाहिलेच आहेत. कारण या जंगलाचा वाघ शिवाजी राज आहे. हम मानते हैं कि आपकी हिम्मत बुलंद है, पर सियासत में सिर्फ हिम्मत रास नहीं आती, कुछ बातें सोच समझ कर करनी चाहिए. हमें जावली और प्रतापगढ़ चाहिए, बस चाहिए. शक्य नाही. प्रतापगड तुम्हाला दिला तर तुम्ही सापासारखा वेळका घालाल स्वराज्याला. राजा साहब, आप बहुत हटपन कर रहे हैं. हट्टाला पेटतो त्यालाच मरहट्टा म्हणतात. हाँ साहब, आप ही को ढूंढ रहे थे. क्या हुआ? शिवाजी पकड़ा गया. क्या आप बात करते हो? अपने आंखों से देख के आए. कहाँ जा रहे हैं? मुझे यकीन नहीं होता. जब तक अपनी आंखों से ना देखूं, तब तक चैन नहीं. और अगर वो सिवा निकला तो मार डालूंगा. मरणाची भीती तर आम्हाला जाऊच नका जोहर साहेब. मरणाचं शरण रचणाऱ्याला मरहट्टा म्हणतात. आप तो बुरा मान गए राजा साहब, पर आपको एक याद दिलाते हैं. आप हमारी ताकत देख चुके हैं. Really? अपने बारे में नहीं, कम से कम आपके आदमियों के बारे में सोचो. हम जानते हैं किले पर असर जल्द खत्म होने वाली है. सोचो सोचो. पेचातच टाकलं तुम्ही आम्हाला. शिवाजी कहाँ है? ये क्या गुस्ताखी है फासिल खान? जौहर साहब, शिवाजी किधर है? ये सामने बैठे हैं राजा साहब. शिवाजी, ये शिवाजी नहीं है. फाजिल खान, होश में कहो. क्या बक रहे हो? नशा करके आए हो? नहीं, पर ये शिवाजी नहीं है. हमने देखा है उसे एक ही पल, और वो चेहरा हम जिंदगी भर नहीं भूल सकते. नहीं भूल सकते. ये शिवाजी नहीं है. यकीन कीजिए हम पर. ये क्या कह रहा है? मैं कह रहा हूं हुजूर, ये शिवाजी नहीं है. नहीं अब्बास, हमने तो पालकी पकड़ी थी. अब पालकी में तो राजा ही होगा ना. ये हमेशा जरूरी नहीं होता. राजा, शेवटचा मुसळा. रात्रीचे 4ही प्रहर जांघड जांघड चिखलातून आम्ही धावत होतो. उगवतीला पांढर पाण्यापाशी घोडखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो. राजाजी, जीवाजी काका, काय झालं? आपण कितीही धावलो तरी गरीबाचा दूर नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही हा लोंढा इथे चढवतो, तुम्ही राजाने घेऊन पुढे व्हायला कशाला? गोयाची होती राजाने घेऊन पुढे. कुणीही पुढे जाणार नाही. राजे का राजा आहे का? तुम्ही गरीबाच्या हाती सापडला तर पूर्ण सेवा होऊन जाईल तुमच्या रूपानं. करणीशिवाय शेवटी काय होतं रायाजी? इतिहास सांगेल. खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं बांधला गेला. राजा, असं झालं तर बांधलांच्या झुंजार पाहायला भट्टा लागलं. पुढच्या पिढी विचारते, बांधल होते नव्हते तिथं काय करत होते? ते असताना राजाच्या केसाला धक्का कसा लागला? मग बांधलांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला नाही. ऐकलं त्यानं आमचं. चला आता गनिमाला थांबवायचं. राजे पुरे झाला युक्तिवाद. वेळ नाही आपल्याकडे.
पण बाजी वेळ ओळखा राजे. उगाच हिरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असते. इथे अपयश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही? आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून आहे. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण खऱ्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ करा. वयाची होय माझी. नाही बाजी, आम्ही तुम्हाला फुलाची ना राहायची ना आमच्या कमाल भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे. राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही बाजी. राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी नाही झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावर रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. बाजी अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे. अरे हट, तोहफे आदि न मरे बाजी. बाजी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा. बादशाह साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या बादशाहवर. माझ्या महाराजांसाठी, या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. बाजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं. तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा. रायाची आणि आमची बांधव सेना, तुम्ही सगळेजण तब्बल 12 घटिकार्य खिंडीत सुचला. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झाला. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणार नुकसान झालं. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारे नदीचा उगम नाही, ही केवळ घोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड.